हाय गाईज, आज बनवतो आपण शेवग्याच्या शेंगाची आणि पावट्याची रस्सा भाजी. बटाटा ती कशी बनवतात ती बघूया. त्यासाठी इथे आपण घेतलेत पावटे, इथे शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत, तिथे टोमॅटो, कांदा, बटाटा हे सगळं घेतले. आपण शेंगा कापून घेऊया. इथे आपण पहिले शेंगा कापून घेतोय. अशा कापायच्या, अशा प्रकारे त्यांची साल काढून घ्यायची. थोडीशी अशी कट घ्यायची जेणेकरून तो मसाला आत जाईल. इकडची साल निघाली तर आता ह्या साईडवरून वडायचं, इकडची पण साल निघते, राहिली एक साईडचीच. अशा आता आपण सर्व शेंगा चाप करून घेणार आहोत. दाखवते नाही बघ. आता ही अशी वडली ना की ह्या साईडची निघाली. आता इथून कापायची, अर्धीच कापायची, पूर्ण नाही कापायची. ह्या साईडची निघते, जर अशी राहिली ती काढायची. तर ही ह्या साईडची परत वडायची, ही निघाली. आता इथून परत इथून कट मारायची, पूर्ण कापायची नाही, अशीच वडायची. ह्या साईडची पण निघाली, जास्त वेळ जायत नाही काढायला. ही आता आहे ना, ही अशी वडायची. ही कट मारली, आता हिला इकडून वडायची. मग इथे एक साईडला जराशी राहते. इथे आपल्या शेंगा कापून झालेल्या आहेत. आता आपण कापतोय बटाटा आपण सालेसकट ठेवणार आहोत. हे बघा, इथे आपण बटाटा कापून घेतलेला आहे, सालेसकट आहे. असंच ठेवणार. इथे बटाटा तळालाय. आता टोमॅटो आपण कापून घेतोय. टोमॅटो पण आपण फोडणीला नाही घालणार, ह्याच्यातच घालणार आहोत. असंच टोमॅटोचे बिया काढून घेतलेले आहेत. बाजूला कांदा चिरून घेऊया. आता आपण एक साईडला घेतोय कांदा चिरून, बारीक बारीक असा. तो मिडियम कांदे ते आपण चिरून घेते, बघू शकता. आता आपण इथे कुकर घेतलेला आहे, ती भाजी धुवून घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतली. आपण आज भाजीला फोडणी नाही घालणार, अशीच करणार आहोत. आमच्याकडे ह्याला गादवलेली भाजी बोलतात. ही अशीच करणार. आता सगळं आपण कुकरमध्ये टाकून घेतोय भाज्या, जेवढ्या आपण कापून घेतलेल्या आहेत तेवढ्या. मग त्यात टाकूया आपण पावटा ना, पावट्याचे दाणे टाकणार आहोत, बघू शकता. इथे आता पावट्याचे दाणे गेले. आता आपण टाकतोय कांदा जो आपण चिरून घेतलेला आहे. आता आपण काय टाकतोय, सगळं टाकतात, दाखवते. आता आपण टाकतो हिंग. ह्याला हिंग जरा जे उग्रच असतं ना, जरा जास्त.
थोडीशी हळद, जिरं चमचा छोटा असल्यामुळे, गरम मसाला अर्धा चमचा, घरगुती मसाला, खोबरं टाकतोय आपण. खोबरं 2दा फिरून घेतलेलं आहे, बारीक करून असं घेतलेलं मिक्सर, आहे. एकदम बारीक नाही आहे. आता ते इसडून घ्यायची तिला, तर Mix करून बाजूला घे. हे बघा, तेल आधी घातलं नाही, आधी अशी विसळून घ्यायची. तेल घातलं लगेच तर मग मसाल्याची गुठली होते, म्हणून पहिलं असं करून घ्यायचं आणि मग तेल घालायचं. आता आपण त्यात घालतोय तेल. आणि त्यात टाकतोय आता चवीनुसार मीठ. आणि थोडीशी साखर. गूळ घालायचं असतं पण गूळ नाही आहे, तर साखर घालते जराशीच, एकदम थोडीशी. आणि काय टाकतो आता आपण? आता कोथिंबीर टाकायची आणि थोडीशी कोथिंबीर टाकते. इथे आता कोथिंबीर टाकलेली. आता आपण ह्याच्यात पाणी टाकू. चालू केलं तर टाकू ना. आता यात पाणी टाकून घेतोय आपण. अर्धा तांब्या टाकणार, जास्त नाही, कारण आपलं भाताला लावायला पण तीच आणि तोंडी लावायला पण तीच आहे. 2 काही करणार नाही. इतकं पाणी टाकलंय. आता आपण त्याचं झाकण लावणार आहोत ना. हो, झाकण लावून थोडा पाणी घालते. अर्धा पाणी घातलंय, अर्धा तांब्या. आता आपण झाकण लावूया आणि 3 शिट्या करायच्या आणि पूर्ण थंड झाले की याचं झाकण काढू. ओके, आपण रेडी होऊन देऊया. इथे आता आपल्या कुकरच्या 3 शिट्या झालेल्या आहेत. आपण ती काढून घेतलेली आहे. बघू शकता. इतकं आपण हे केलेलं आहे, रस्सा भाजी. इथे आता आपली रेसिपी रेडी झालेली आहे. तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. इथे तर आपली थाळी रेडी झालेली आहे. त्यात आपण घेतली आहे भाकरी, भाजी आणि कोथिंबीर वडी. थँक्यू.